नमस्कार मंडळी. मक्याचा बाजार सध्या नेमका आहे तरी कसा आणि पुढे काय होणार, भाव वाढणार की नाही? चला, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया. सुरू करूया थेट विश्लेषणाला. खरं तर प्रत्येक मका उत्पादक शेतकऱ्याच्या मनात आज हाच एक मोठा प्रश्न आहे की आपल्या घामाच्या पिकाला योग्य भाव मिळेल का? तर ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि बाजारातलं आजचं चित्र नेमकं काय आहे आणि भविष्य काय सांगतंय हे समजून घेऊया. सध्या भाव खाली का आहेत याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बाजारात झालेली प्रचंड आवक. हे बघा, साधं सोप्पं गणित आहे. जेव्हा माल जास्त असतो आणि मागणी कमी तेव्हा भाव खाली येतातच, आणि मक्याच्या बाबतीत नेमकं हेच घडतंय. आणि हा पुरवठा किती जास्त आहे हे ऐकून तर थक्क व्हाल. देशातल्या मक्याचा साठा तब्बल 8 वर्षांतील सगळ्यात जास्त पातळीवर पोचलाय. आता विचार करा, एवढा मोठा साठा बाजारात असताना दरांवर किती दबाव असेल? मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे दर वाढणार तरी कधी? बरं, तज्ज्ञांच्या मते थोडी वाट पाहावी लागणार आहे. बाजारात लगेचच काहीतरी मोठी तेजी येईल अशी चिन्ह सध्या तरी नाहीत. चला, हे वेळेचं गणित जरा नीट समजून घेऊया. तज्ज्ञ काय म्हणतायत की येत्या जून-जुलैमध्ये दरात काही मोठी वाढ अपेक्षित नाहीये. पण खरा आशेचा किरण आहे तो ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात, म्हणजे नवीन पीक बाजारात यायच्या आधी दरांमध्ये एक चांगली सुधारणा पाहायला मिळू शकते. पण ही सुधारणा होईल तरी कशामुळे? यामागे 2 मुख्य कारणं आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे निर्यात. समजा आपल्या मक्याला परदेशातून चांगली मागणी आली तर काय होईल? देशातला जो अतिरिक्त साठा आहे तो बाहेर जाईल आणि आपल्या इथल्या दरांना एक चांगला आधार मिळेल. आता ही मागणी येणार तरी कुठून? तर बघा, आपलेच शेजारी देश बांगलादेश आणि नेपाळ, हे 2 देश भारतीय मक्याचे मोठे ग्राहक बनू शकतात. आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या देशांकडून जर मागणी वाढली तर बाजाराला एक मोठा बूस्ट मिळू शकतो. निर्यातीनंतर आता वळूयात दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या कारणाकडे, जे खरं तर बाजारासाठी एक गेम चेंजर ठरू शकतं, आणि ते म्हणजे इथेनॉल. हो, सरकारचं इथेनॉल धोरण मक्याच्या बाजाराचं अख्खं चित्रच बदलून टाकू शकतं. बघा, सरकार सध्या इथेनॉल बनवण्यासाठी मक्याचा वापर वाढवण्यावर खूप जोर देतंय. आणि जर हे धोरण व्यवस्थित लागू झालं ना, तर देशातल्या देशात मक्याची मागणी प्रचंड वाढेल. आणि याचा थेट सकारात्मक परिणाम म्हणजे काय, तर वाढलेले दर. तर मग ठीक आहे, निर्यात आणि इथेनॉल हे 2 मोठे आशेचे किरण आहेत. पण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तज्ज्ञ नक्की आकडा काय सांगतायत? पुढच्या काही महिन्यात नेमका काय भाव मिळू शकतो? चला, आता तेच पाहूया. आता स्क्रीनकडे लक्ष द्या. हा आहे तो आकडा ज्याची आपण सगळे वाट पाहतोय. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत मक्याला प्रति क्विंटल 1800 ते 1950 रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो. लक्षात घ्या, हा एक खूप महत्त्वाचा आणि सकारात्मक अंदाज आहे. चला, जाता जाता एका मोठ्या प्रश्नासोबत थांबूया. आज आपण दरांच्या अंदाजाबद्दल बोललो, बरोबर? पण सरकारचं हे जे इथेनॉल धोरण आहे ते फक्त तात्पुरती तेजी आणेल की मक्याची शेती आणि त्याचा बाजार यांचं भविष्यच कायमचं बदलून टाकेल? हा एक मोठा प्रश्न आहे, आणि याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देणार आहे.